मी माहूर येथील श्री क्षेत्र माहूर येथील जे शिखर आहे त्या ठिकाणी मी चाललेलो आहे। दंडवत प्रणाम। माहूर गडावरील एकूण 8 स्थाने आहेत। स्थान पोथीच्या आधारे ही माहिती मी आपल्याला देत आहेत। त्यातील बिंझाळे तळे, सहस्रार्जुना वरप्रदान स्थान, यदुराजा ज्ञानप्रदान स्थान, रुचिक ऋषी भेटी स्थान, अळर्क राजा भेटी स्थान आपण मागील 3, 4, 5 या भागामध्ये पाहिलेले आहे, स्थान वंदन केलेले आहेत। आजच्या भागामध्ये श्री दत्त शिखर परिसरातील स्थाने वंदन आपण करत आहोत। त्यामध्ये शंकराचार्य वरप्रदान स्थान, ज्ञानशक्ती स्वीकार स्थान, परशुरामास भेट देणे स्थान आपण वंदन करत आहोत। श्री दत्त शिखरला जाण्यासाठी एक पायऱ्यांचा मार्ग आहे व एक रस्ता असा आहे ज्या रस्त्याने वाहने शिखरापर्यंत जाऊ शकतात। आपण दोन्ही मार्ग पाहणार आहेत। प्रथम आपण श्री दत्त शिखरावरील स्थान क्रमांक 15 परशुरामास भेट देणे हे स्थान वंदन करूया। कधी कधी वाहन मिळतात, कधी मिळत नाही, कधी पायी प्रवास चालू असतो। आता मी जे दत्त शिखर आहे या स्थानाकडे निघालेलो आहे।
स्थान क्रमांक 15, परशुरामास भेट देणे स्थान. हे स्थान श्री दत्त शिखरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. या स्थानाची लीळा, श्री दत्तात्रय प्रभूंनी येथे परशुरामास पारध्याच्या वेशामध्ये भेट दिली. उत्तरार्ध लीळा 146 स्थानपोथी. श्री दत्त शिखर मंदिर आपण सध्या पाहत आहोत. माहूर गडावरील श्री दत्त शिखर मंदिर हे कळस आपण श्री क्षेत्र माहूरगड येथील दत्त शिखर या ठिकाणी आलेलो आहोत आणि दत्तात्रय प्रभूंच्या स्पर्शाने पावन झालेली ही माहूरची जी भूमी आहे ते आपण सध्या पूर्ण परिसर माहूर परिसर आपण सध्या पाहत आहोत. मी सध्या माहूर येथील दत्त शिखर जे आहे या परिसरात आलेलो आहे. ही सर्व भूमी आपल्याला माहूरची आपल्याला सध्या पवित्र भूमी आपल्याला दिसत आहे. दत्तात्रय प्रभू भगवान की जय. आपण या गडावर श्री दत्तात्रय प्रभूंचं दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी प्रभू दोही देवा भेटीस्थान या स्थानाकडे आपण निघालेलो आहोत. माहित होतं का तुम्हाला? स्थान क्रमांक 14, ज्ञानशक्ती स्वीकार स्थान. हे स्थान श्री दत्त शिखराच्या उत्तरेस पर्वताच्या उतरणीवर आहे. श्री दत्तात्रय प्रभू व श्री चक्रपाणी प्रभू या उभय अवतारांचा या स्थानात संबंध आहे. या स्थानाची लीळा, या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री चक्रपाणी प्रभूंना वाघाच्या रूपात भेट दिली. त्यावेळी श्री चक्रपाणी प्रभूंनी श्री दत्तात्रय प्रभूंच्या पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. पूर्वार्ध लीळा 2 स्थानपोथी.
मी आता दुही देवा भेटी स्थान जे आहे या स्थानावर आलेलो आहे. माहूर गडावरील स्थान आपण वंदन सध्या करत आहोत. माहूर गडावरील दुही देवा भेटी स्थान निसर्गरम्य वातावरणातील हे आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहे. हे माहूरगड परिसर आणि इथं दुही देवा भेटी स्थान. स्थान क्रमांक 13 शंकराचार्य वरप्रधान स्थान. श्री दत्त शिखराकडे जाताना प्रथमतः पायऱ्याजवळ पूर्वाभिमुख लहानसे देऊळ आहे. त्या देवळाच्या वायव्य कोपऱ्यात 11 इंच चौरसाचा लहान ओटा आहे. त्यावर पादुका काढलेल्या आहेत. तेच शंकराचार्य वरप्रधान स्थान होय. या स्थानाची लीळा शंकराचार्याने श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली की मी जे दर्शन केले आहे ते लोकी मान्य व्हावे. तेव्हा श्री दत्तात्रय प्रभूंनी होईल म्हणून वर दिला. उत्तरार्ध लीळा 636 स्थानपोथी. सर्व गुरुजन तथा सद्भक्तांनो, स्थान पोथीमधील शेवटचे म्हणजे 235 क्रमांकाचे शेवटी जे स्थान आहे माहूर, येथील 15 स्थाने आपण वंदन केलेले आहेत. श्री माहूर गडावरील अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो. श्री दत्तात्रय प्रभूंच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे. हे तिकडे या जंगलामधून आम्ही तिघे चाललेलो आहोत. आपण कुठून आले दादा? आम्ही जयंत वाघमारे अकोला इथून आलेलो आहे आणि माहूरचं दर्शन करण्यासाठी, दत्तात्रय महाराजांचं दर्शन करण्यासाठी माहूर इथे आलेलो आहोत. ओके दादा, आपलं नाव? प्रशांत भारताकडे अकोल्याहून आलेला आहे. प्रशांत दादा आहे. आम्ही दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम. सध्या आपण माहूर गडावरून निघालेलो आहोत आणि खाली जे शहराची लाइटिंग दिसत आहे अतिशय भारी वाटतं ते. दंडोत प्रणाम. मी माहूर गडावरील
जवळपास सर्व स्थान वंदन केले. त्यात आणखी कैलास टेकडीवरही जाऊन आलो. तो परिसर पाहिला, पण तेथील व्हिडिओ मी आपल्याला दाखवला नाही का, कारण स्थानपोथीमध्ये त्याचा उल्लेख आलेला नव्हता. मी हे सर्व स्थान वंदन करून पुन्हा रात्री देवदेवेश्वर या स्थानावर आलो. येथील आरती वगैरे केली आणि पुढच्या स्थानाला मी निघत आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. श्री दत्तात्रेय प्रभू भगवान की जय. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.
प्रेम मागे रे तुला श्री